मित्रांनो, आज आपण एकदम कुरकुरीत चकली होण्यासाठी योग्य ते प्रमाण पाहणार आहोत। तर हे मी घेतलेले आहेत 1 किलो तांदूळ स्वच्छ धुवून थोडेसे कापडामध्ये कोरडे करून फॅन खाली सुकवलेले आहेत। नंतर हे 1 किलो तांदूळ घेतले आहेत। एकदम चकलीचं योग्य प्रमाण 1 किलो तांदूळ, अर्धा किलो हरभऱ्याची डाळ, ही आपण घेतलेली आहे मुगाची डाळ 250 ग्रॅम म्हणजे हरभरा डाळीच्या अर्धी, आणि ही उडीद डाळ 100 ग्रॅम, 50 ग्रॅम शाबू, हा एक 25 ग्रॅम ओवा घेतलेला आहे, हे 50 ग्रॅम जिरे आणि हे 250 ग्रॅम पोहे घेतलेले आहेत। तर यासाठी सर्व प्रकारचे लागणारे साहित्य हे आपण आता एकदम मंद आचेच्या गॅसवर खूप लालसर रंग येण्यापर्यंत भाजून घेऊयात। चला तर मग आता आपण हे एकदम कमी गॅसवर हे भाजून घ्यायचे आपल्याला। तर याच्या अगोदर आपण जिरी भाजून घेतोय कमी गॅसवर, एकदम अगदी मंद गॅसवर जिरी भाजून घ्यायची। हे भाजत असताना कढईचं बुड जरासं जाड असणं आवश्यक आहे, कारण की खूप पातळ बुडाच्या कढईमध्ये जळू शकतं हे। आता आपण त्याच्यात ओवा टाकून घेतोय। त्यानंतर आपण टाकूत पोहे। हलक्याशा गॅसवर भाजून घ्यायचे, जेणेकरून त्याचा फक्त रंग लाल होईल, डागणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ते भाजून घ्यायचे। आपण शाबू भाजून घेतोय। शाबूमुळे चकली तुटत नाही, चिवटपणा थोडासा राहतो। ही आता आपण उडीद डाळ घेतोय भाजून। याच्या आपण जेवढी भाजताना मेहनत घेऊ तेवढी कुरकुरीत आणि खमंग चकली होती, कारण की याच्या भाजण्यातच तर खरं त्याची खरी खूप मेहनत आहे भाजण्याची, कारण की खूपच कमी गॅसवर हे भाजलं तरच चकली कुरकुरीत होती। याला थोडा वेळच लागतो। ही आहे मुगाची डाळ। हे आपण 50 ग्रॅम धने घेतलेले आहेत त्याच्यामध्ये। पाहू शकताय एकदम आपण कमी गॅसवर भाजून घेतलेलं आहे सगळं। आणि आता आपले तांदूळ भाजायचं चालू आहे। तांदूळही त्याच प्रमाणात अगदी कमी गॅसवरच भाजून घेतोय आपण। हलक्याशा मंद आचेवर आपण जर का भाजून घेतलं तर योग्य अशा प्रकारे आपली कुरकुरीत अशी चकली होऊ शकते होती।